गुड आफ्टरनून ऑल टीम. माझा एक प्रश्न आहे की मोदीजी सर्वांना फक्त राशन फ्रीमध्ये देत आहे. तर मला एक सांगा, फक्त हे राशनमुळे सारे प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाणार का? आणि त्यांनी लई प्रॉमिस केले होते, शिक्षण, पाणी, बिजली, बुलेट ट्रेन, 15 लाख, आरोग्य, भरपूर काही गोष्टीचे प्रॉमिस केले होते. यापैकी त्यांनी काही केलेलं आहे का? त्यांनी बघा मगाशी एक कमिटमेंट केली की 5 लाखपर्यंत तुम्हाला फ्री ट्रीटमेंट. एक कार्ड बनवला होता, आभा कार्ड. त्या कार्डवर पण त्यांनी कमिटमेंट केली होती. त्यांच्यानंतर आयुष्यमान कार्ड, या कार्डवर पण त्यांनी कमिटमेंट केली होती. आणि या साऱ्या स्कीममध्ये त्यांनी जनताला एक बोलबच्चन दिलं, एक स्कीम दिली, कारण की इलेक्शनसाठी. आणि ते इलेक्शन झाल्यावर त्यांनी 2014 पासून तो 2025पर्यंत काय काय काम केलेले आहे आणि कोणते कोणते काम योग्य केलेले आहे त्यांनी. तर नक्कीच मला जितके माझे फ्रेंड मित्र आहे, जितकी ऑल टीम भारतामधली, हिंदुस्थानमधली, इंडियामधली, त्यांनी मला नक्कीच कमेंट करा की मोदीजीनं असं कोणतं काम केलं ज्या कामामुळे आपल्या भारत देशाला एक चांगला देश म्हणता येईल. आणि त्यांनी आपल्या देशामध्ये बघा 2014मध्ये किती कर्ज आपल्यावर होतं आणि 2025पर्यंत त्यांनी किती कर्ज केलं, याचं कमेंट तुम्ही नक्कीच करा मला. आणि मोदीजीनं किती गोष्टीचं आपल्याला शब्द दिले, यापैकी कोणती गोष्ट त्यांनी पूर्ण केली, तर नक्कीच कमेंट करा. मोदीजी खरे आहे का खोटे? आपली जनताला या प्रश्नाचा सराव माहीत आहे, तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. मी आपला फ्रेंड्स आणि सुशिक्षित बेरोजगारसाठी त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या हातामध्ये देऊन टाकलेला आहे मोबाईल, म्हणजे टाइमपास करा. त्यांच्या मनामध्ये दिलेलं आहे शिक्षण करण्यासाठी पैसे लागतात, पैसे नाही आहे, तुम्ही दारू प्या, बेवडे बना आणि देशाचं काही कल्याण करू नका, ऐदी बना. आणि शिक्षणासाठी, रोजगारसाठी बेरोजगारी खूप जास्त वाढून दिली. भाजीपाला, तरकारी, प्रत्येक गोष्ट वाढून दिली. तर मला एक सांगा, मोदीजींनी जे शब्द दिले होते, तर या शब्दामध्ये ते योग्य आहे का? तर नक्कीच मला कमेंट करा. ना हिंदू है हम, ना मुसलमान है, सबसे पहले इंसान है. तिरंगा ही हमारी शान है, एकता ही हमारी पहचान है. हम सब एक है. जय हिंद, जय संविधान.